नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं आपल्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, सकाळी 5 वाजता उठून डोळे पुसून आणि रिक्षा करून आम्ही निघालो मंदिरात दर्शनासाठी। दर्शनाची एवढी लाईन आणि आम्ही निघालो घाईघाई। एवढ्या गर्दीत सुद्धा आम्हाला खूप सुंदर दर्शन प्राप्त झाले। त्यानंतर आम्ही लगेच राधावल्लभ मंदिरासाठी निघालो। राधावल्लभ मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही निघालो निधिवनाकडे। त्यानंतर आम्ही निघालो केसी घाटावरती। केसी घाटावरती पोहोचण्या अगोदरच आम्हाला खूप सुंदर दृश्य पाहायला मिळाले। केसी घाटावरती पोहोचत आम्हाला महादेवाचे दर्शन झाले। त्यानंतर बोटिंग आणि पॅराग्लायडिंगचा आम्ही आनंद घेतला। आमची पण खूप इच्छा होती की आम्ही सुद्धा पॅराग्लायडिंग करायचं, पण आम्हाला पुढे जाऊन राधा रमणचे दर्शन घ्यायचे होते। त्यासाठी आम्ही साईट सीन फक्त पाहिला आणि डॉगेश भाऊच्या डोक्यावरती हात फिरवला। त्याच्यावरती हात फिरून आम्ही गेलो पाणीपुरीच्या ठेल्यावरती। तिथे पोहोचताच आम्ही बघितलं की एकदम छोटासा असा पोरगा पाणीपुरी विकत होता आणि त्याच्याजवळ एकही कस्टमर येत नव्हते। तर आम्ही थोडासा हातभार लावून त्याला खूप मोठा सहकार्य केला। तर आमची एवढी मेहनत पाहून छोटूने आम्हाला पाणीपुरी दिली। पाणीपुरी खाऊन आम्ही लगेच राधारमण मंदिराकडे निघालो। खूप सुंदर दर्शन घेऊन आम्ही एका मंदिरात मंत्रजाप केला। मंत्रजाप झाल्यानंतर आम्ही मदनमोहन मंदिराचे दर्शन घेतले। त्यानंतर रात्री आम्ही पूज्य गुरुवर्य श्री प्रेमानंद महाराजांच्या दर्शनासाठी पोहोचलो। फायनली तो क्षण आला ज्या क्षणाची आम्ही खूप आतुरतेने वाट पाहत होतो। श्री राधे राधे। तर पूज्य गुरुजींचे दर्शन घेऊन आपण आपल्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटूयात। श्री राधे राधे।